नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारीवरून भाजपसह मित्र पक्षांच्या गोटात सध्या जोरदार चर्चा सुरू असून संभाव्य निर्णयांमुळे राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे। विविध शक्यता आणि तर्कवितर्क यामुळे या प्रभागाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे। प्रभाग 10 पुरुष ओपन गटातून भाजपकडून मकरंद म्हामुलकर यांची उमेदवारी निश्चित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। खुल्या गटात खुल्याच गटाचा उमेदवार देण्याचे भाजपाचे धोरण असल्याची माहिती असून त्या अनुषंगाने मकरंद म्हामुलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे त्यांच्यासाठी खुद्द आमदार सुधीर गाडगीळ आग्रही असल्याची माहिती समोर आल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे। पक्षनिष्ठा, संघटनात्मक कामकाज आणि सातत्याने केलेले योगदान या निकषांवर उमेदवारी ठरवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहे। दरम्यान याच प्रभागातून जगन्नाथ ठोकळे हे इच्छुक असून त्यांच्या समर्थकांकडून यंदा हॅट्रिक अशा आशयाची बॅनरबाजी सध्या सुरू आहे। मात्र ही बॅनरबाजी फार काळ टिकणार नाही आणि याला लवकरच ब्रेक लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। केवळ पोस्टरबाजीच्या आधारे उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठ स्तरावरून मिळत असल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे। दुसरीकडे RPI साठी अनुसूचित जाती महिला जागा सोडली जाणार का याबाबतही चर्चा रंगू लागली आहे। जर ही जागा सोडली गेली तर अनुसूचित जाती गटासाठी महिला उमेदवाराचा शोध सुरू झाल्याची माहिती आहे। याच पार्श्वभूमीवर परिसरातील माजी नगरसेविका भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून तसे झाल्यास त्या महिला उमेदवारीच्या शर्यतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशी ही चर्चा आहे। एकूणच गेल्या 2 महिन्यांपासून पोस्टर लावून स्वतःला इच्छुक म्हणून पुढे आणणाऱ्यांना यावेळी संधी मिळणार की त्यांना पुढील निवडणुकीसाठी प्रतीक्षा करावी लागणार यावरूनही तर्कवितर्क सुरू आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारीचा पेच लवकर सुटणार की आणखी गुंतणार याकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून या चर्चांनी प्रभागातील राजकारण चांगलेच तापले आहे।